नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी टोमॅटो लसुणी चटणी बनवणार आहे। ती पण एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला जर काही खावंसं वाटत नसेल तर ही चटणी नक्की करून बघा। अशा झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ही चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आता मी टोमॅटो चटणीचं साहित्य तयार करून घेणार आहे। इथे मी कोथिंबीर घेतली आहे। ती पण कोथिंबीर व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे। कोथिंबीर पण व्यवस्थित बारीक कट करून झालेली आहे। आता मी इथे 3 टोमॅटो घेतले आहे। ते 3 टोमॅटो पण 2 फोडी कट करून घेणार आहे। एका टोमॅटोच्या 2च फोडी कट करायच्या आहे। मी तसे 3ही टोमॅटो 2-2 फोडी कट करून घेतलेले आहे। टोमॅटो पण कट करून झालेले आहे। आता गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे। त्यावर हे टोमॅटो कट केलेले सेट करून घ्यायचे आहे। सर्व टोमॅटोच्या फोडी एक एक करून सेट करून घ्यायच्या आहे। टोमॅटोच्या फोडी पण व्यवस्थित सेट करून झालेल्या आहे। आपल्याला आता त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल पण टाकून झालेलं आहे। आता आपल्याला त्या टोमॅटोच्या फोडी त्या तेलामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। त्या तेलामध्ये व्यवस्थित सेट झालेले आहे। आता आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी लसूण पण टाकून घ्यायचा आहे। तो लसूण पण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। लसूण पण व्यवस्थित सेट झालेला आहे। आता त्यावरती 10 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे। कारण 10 मिनिट परत झाकून ठेवली की त्या टोमॅटोच्या फोडी पण व्यवस्थित वाफळल्या जातात। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पण वाफळलेले आहेत। आपण आता ती परत काढून घेऊया। परत पण काढलेली आहे। टोमॅटोच्या फोडी पण वाफळलेल्या आहे। आपण त्या फोडी व्यवस्थित पलटून घ्यायच्या आहे। सर्व एक एक करून त्या फोडी चमच्याने पलटून घ्यायच्या आहे। चमच्याने फोडी पलटून घेतल्या की त्या सर्व व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। त्या टोमॅटोच्या फोडी पण व्यवस्थित सेट झालेल्या आहे। आता त्यावरती आपल्याला 10 मिनिट आणि परत ठेवायचे आहे। आपले 10 मिनिट झालेले आहे। आता ती परत आपण काढून घेऊ। त्या फोडी पण मस्त शिजलेल्या आहे। आता ते एक एक फोडी चमच्याने व्यवस्थित पलटून घेऊ। त्या फोडी आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायच्या आहे। फोडी पण व्यवस्थित पलटून झालेल्या आहे। त्या फोडी पलटून झालेल्या आहे। आता आपल्याला त्या फोडीचं साल व्यवस्थित एक चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। सर्व फोडीचे साल चमच्याच्या साहाय्याने काढून झालेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण ॲड करायचा आहे। त्यामध्ये कांदा ॲड करून झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर पण ॲड करायची आहे। त्यावरती परत तेल पण ॲड करायचं आहे। सर्व ॲड करून झालं आहे। आता आपल्याला ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झालं की परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने पण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला त्याला मॅशरने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। मॅशरने आपल्याला ती टोमॅटो चटणी व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे। टोमॅटो चटणी पण व्यवस्थित मॅश होत आलेली आहे। ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे। लई बारीक पण नाही ठेवायची आणि लई मोठी पण नाही ठेवायची। आपल्याला मीडियम मध्येच चटणी बनवायची आहे। चटणी पण व्यवस्थित मॅश झालेली आहे। आता आपल्याला त्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद पण ॲड करायची आहे। हळद पण ॲड करून झालेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट पण ॲड करायचं आहे। काश्मीरी तिखट ॲड करून झालं आहे। अंबारी पण ॲड करायची आहे। चवीनुसार मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे। सर्व ॲड करून झालं आहे। आता आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला चमच्याने एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही टोमॅटो चटणी आपण जितक्या वेळ गॅसवरती व्यवस्थित परतून घेऊ तितक्या वेळ ती व्यवस्थित
शिजली जाते आणि टॅमॅटो चटणी जितकी व्यवस्थित परतून घेताल तितकी टेस्टला पण छान लागते। त्यामुळे आपण जितकी होईल तितकी व्यवस्थित टॅमॅटो चटणी तळून द्यायची आहे। टॅमॅटो चटणी पण व्यवस्थित तळलेली आहे, तिला कलर पण छान आलेला आहे। ही टॅमॅटो चटणी आपण आता काढून घेऊ। ही टॅमॅटो चटणी आपल्याला पोळीवरती काढून घ्यायची आहे। ही टॅमॅटो लसूण चटणी किती मस्त झालेली आहे, कलर पण किती छान आलेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। ही टॅमॅटो चटणी टेस्टला तर अप्रतिम लागते। जेव्हाही काही नवीन खावंसं वाटेल ही टॅमॅटो चटणी नक्की करून बघा। जेव्हा ही टॅमॅटो चटणी तुम्ही खाल तेव्हा नक्की कौतुकच कराल। ही टॅमॅटो चटणी टेस्टलाच इतकी छान आहे की डबल तुम्ही दुसरं काही खाणारच नाही। त्यामुळे ही टॅमॅटो चटणी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अशा झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।